राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। जनतेचा कौल हा आमच्या बाजूनच असणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तसंच लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचं मतदान वाढल्याचा अंदाज फडणवीसांनी व्यक्त केलाय। या सट्टेबाजांना महायुतीची सत्ता येईल असा विश्वास आहे। महायुतीला 140 ते 142 जागा मिळतील असा अंदाजे एकट्या भाजपला 87 ते 90 जागा मिळणार। सट्टे बाजारातही महायुतीलाच भाव मिळणार असल्याचं कळतंय। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, आता सरकार कोणाला येणार या संदर्भात बरेच अंदाज बांधले जातात आणि सट्टे बाजारामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार येणार अशा प्रकारे एक वातावरण आहे। महायुतीलाच भाव आहे सट्टे बाजारामध्ये सुद्धा। आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी सध्या आहेत ज्ञानेश सावंत आपल्याबरोबर। ज्ञानेश, महायुतीला 140 ते 142 सीट्स मिळतील आणि सट्टे बाजारात सुद्धा भाव मिळतो आहे असं कळतंय, काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर एक्झिट पोल चे काही आकडे आले आणि त्याच्यानंतर लगेचच त्या दरम्यानच्या काळामध्ये सट्टा बाजारात ही काय स्थिती आहे, तिथले आकडे काय असू शकतात, त्याचा तोल कुठे आहे याचे एक अंदाज आता पुढे येऊ लागलेले आहेत। कालपासूनच मोठ्या घडामोडी घडतात, तिथे नवे आकडे फुटले जातात। तिथे आताची स्थिती अशी आहे की महाविकास आघाडीला हे कुठेतरी मागे आहे असं चित्र आता सट्टा बाजारात दिसतंय आहे आणि सट्टा बाजारातलं एकूण अधिकचं चांगलं चित्र दाखवण्याचा प्रयत्न केलाय तो महायुतीच्या बाजूने आणि ज्यामध्ये 288 पैकी भारतीय जनता पक्षाला आणि दोन्ही मित्र पक्षांना साधारणपणे 140 जागा मिळतील असा अंदाज आहे। त्याचा भाव देखील त्यांनी निश्चित केलेला आहे, 40 पैशांपर्यंत भाव आहे। आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बाजूने मात्र त्यांची फारशी पसंती नाही, फारसा भाव नाही असं दिसतं आहे। त्याचा भाव आता साधारणपणे 2 ते 2.5 रुपयांपर्यंत आहे। एकूणच सट्टा बाजारातलं देखील चित्र महायुतीच्या बाजूने दिसतं। ज्ञानेश, आणखी एक महत्त्वाचं, जसं सट्टा बाजारामध्ये कौल हा महायुतीच्या बाजूने अधिक कलताना आपल्याला दिसतोय, मात्र मवियाला किती जागा मिळतील त्याबाबत काय नेमका अंदाज वर्तवण्यात आलाय? त्यांचा अंदाज असा आहे, एक साधारणपणे काँग्रेसला सर्वाधिक जागा असू शकतात, त्याही 60-65 जागा असतील आणि दोन्ही काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवार आणि शिवसेना ठाकरेंची या सगळ्यांचा आकडा साधारणपणे 128 ते 130 पर्यंत जाईल असा एक त्यांचा अंदाज आहे। आणि तो तोल हा पूर्णपणे सत्तेचा तोल हा सट्टा बाजाराचा महायुतीच्या बाजूने दिसतो आहे। ओके, तसंच ज्ञानेश, अपक्षांच्या बाबत सुद्धा बऱ्याच खरं तर तर्क वितर्क लढवले जात आहेत, तर त्या बाबतीत नेमके काय अंदाज आहे सट्टे बाजारामध्ये? एकूण काल जे एक्झिट पोलचे अंदाज बाहेर आले त्या अंदाजावरून लक्षात येतं की ही काटेकी टक्कर असू शकते। सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षांकडे काही प्रमाणात जागा कमी असू शकतात, अर्थात 15 ते 20 जागांचा हा सगळा खेळ असू शकतो आणि याच्यामध्ये निर्णायक भूमिका असेल सत्ता स्थापनेसाठी ती अपक्षांची असेल आणि छोट्या पक्षांची। त्यामुळे कालपासूनच बहुतांश विशेषतः महायुतीच्या नेत्यांनी आज सकाळपासून फिल्डिंग लावून कुठचे अपक्ष आपल्याकडे येऊ शकतात, ज्यांचा निवडून येण्याचा निकष आहे ते पुढे सत्ता स्थापनेसाठी आपल्या गळाशी लागू शकतात, या दृष्टीने देखील महायुतीच्या बाजूने फिल्डिंग लावली आहे। या निवडणुकीमध्ये साधारणपणे 4 ते 5 हजार मतांनी सर्व निवडून येऊ शकतील अशा उमेदवारांची संख्या ही साधारण 25 असू शकते, त्यामध्ये ते 15 ते 18 हे अपक्ष असू शकतात। त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी अपक्ष हा महत्वाचा घटक ठरणार आहे आणि त्या दृष्टीने आता राजकीय पक्षांनी प्रयत्न चालवले। ठीक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ज्ञानेश सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। आणि या सट्टा बाजारामध्ये काय नेमके अंदाज वर्तवले जातात, या संदर्भात काय वातावरण आहे याची सविस्तर माहिती आपल्याला देत होते। तर महायुतीला 140 ते 142 जागा मिळतील आणि सत्तेच्या जवळ जाणारे महायुतीचा हा अंदाज असेल अशा प्रकारे सट्टा बाजारामध्ये वातावरण आहे। आपण बघूया सट्टे बाजाराचा अंदाज नेमका काय आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून महायुती 140 ते 142, मवियाकडे जातील 128 ते 130 जागा, म्हणजे सत्तेची हुलकावणी पुन्हा एकदा मवियाला दिसतेय आणि इतरांकडे 15 ते 18 इतक्या जागा जाऊ शकतील। काल विविध एक्झिट पोल जाहीर झाले, मात्र सट्टे बाजारामध्ये सुद्धा एक वेगळं वातावरण असतं आणि काय नेमका सट्टा बाजाराचा अंदाज आहे हे आपल्याला यामधून दिसून येते। महायुती 140 ते 142 जागांकडे जाईल, मवियाला 128 ते 130 जागा मिळतील आणि इतरांकडे जातील 15 ते 18 जागा अशा प्रकारचा हा अंदाज आहे।